शेतकरी मित्रांनो नमस्कार. डॉक्टर ॲग्रीवाला या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत. सध्याच्या परिस्थितीत भेडसावणारी मुख्य समस्या म्हणजे सगळीकडे माल निघतोय पण गोळी होऊन जातोय, जिरून जातोय किंवा बाळीवर निघून जातोय. तर या परिस्थितीत आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे व आपला माल कसा टिकवला पाहिजे याच्यासाठी सर तुम्हाला सखोल मार्गदर्शन करतील. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये बऱ्याच विभागामध्ये छाटणीला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आर्लीचे जे प्लॉट असतील ते काही प्लॉट आता फ्लॉवरिंग मध्ये असतील किंवा काही प्लॉटांचे आता फेल निघाले असतील, फर्स्ट डिप त्या ठिकाणी आलेले आहेत. परंतु हे सर्व कामकाज करत असताना आतापर्यंतच्या अनुभवानुसार की आपल्याला बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी आल्या. मग आता या अडचणी का आल्या किंवा आपल्याकडे झाडामध्ये स्टोरेज कमी असल्यामुळं, त्याचबरोबर आपली झाडाची रूट डेव्हलप नसेल, कदाचित झाडामध्ये स्टोरेज जे आपण म्हणतो की जे आपण सूर्यप्रकाश म्हणतो, जे आपण साधारणतः गर्भधारणेचा जो पिरियड आहे तुमचा साधारणतः 150 दिवसापासून किंवा 150 दिवस ते 170 दिवसापर्यंत, त्या दिवसामध्ये कुठेतरी सूर्यप्रकाशाचा अभाव त्या ठिकाणी झाला. मग अशा वेळेस नक्कीच झाडामध्ये स्टोरेज त्या ठिकाणी कमी राहिले. हे सर्व कारण या ठिकाणी माल कमकुवत निघण्यासाठी त्या ठिकाणी कारणीभूत आहेत. त्याचबरोबर आपण छाटणी केली, छाटणी केल्याच्या नंतर फेल निघालं, फेल काढल्याच्या नंतर सुद्धा बऱ्याच वेळेस फर्स्ट डिप पर्यंत सुद्धा माल बारीक पडत त्या ठिकाणी जातो किंवा घडाचा विकास त्या ठिकाणी होत नाही. मग याचं मूळ कारण सुद्धा आपण शोधणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण झाडामध्ये स्टोरेज तयार करणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्हाला याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण बेसल डोस देत असताना विचार करा, कारण बेसल डोस जर पाऊस आपल्याकडे जास्त असेल तर बेसल डोस नक्की आपल्याकडून लिच आउट होऊन जाऊ शकतो किंवा जास्त पावसामुळे वाहून जाऊ शकतो. मग अशा वेळेस आपण बेसल डोसचं नियोजन त्या ठिकाणी थांबवलं होतं. परंतु सुरुवातीच्या प्लॉटांमध्ये जे अनुभव आले की ज्या ज्या प्लॉटांमध्ये स्टोरेज चांगलं राहिले, ज्या ज्या प्लॉटांमध्ये नक्कीच त्या ठिकाणी जे आपण वितराव्य खतांचा वापर व्यवस्थित झाला, त्या ठिकाणी नक्कीच माल सुद्धा चांगल्या पद्धतीचे राहिले. आता ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश कमी असेल, ज्या ठिकाणी खोडामध्ये स्टोरेज कमी असेल, म्हणजे थोडक्यात जे रिकटचे रानं असतील, लक्षात घ्या, फर्स्ट इयरचे रानं असतील, रिकटचे रानं असतील किंवा ज्या ठिकाणी आपण आर्म रिनोव्हेशन केलं, त्या प्लॉटांमध्ये अडचणी नक्की आल्या. त्या का आल्या तर त्या झाडामध्ये स्टोरेज कमी असल्यामुळे आल्या. माल निघताना निघाला, कमकुवत निघाला, त्याच्यानंतर तो माल जिरतोय. ही परिस्थिती सगळीकडेच आहे. आणि आजही ज्या ज्या प्लॉटांचे तुमचे साधारणतः 4 ते 5 वर्षाचे पुढील जे रानं असतील, अशा रानांमध्ये पुन्हाही अडचणी त्या नक्की येणार आहेत. मग त्याच्यासाठी आपल्याला उपाययोजना करणं सुद्धा तितक्याच गरजेचे आहे. आता उपाययोजना करत असताना आपल्याला सर्वात महत्वाचं झाडाची रूट डेव्हलप ठेवणं लक्षात घ्या. त्याचबरोबर जास्त पावसामुळे असेल, त्या पावसामुळे जे रूटमध्ये इन्फेक्शन तयार झालेले, आता हे इन्फेक्शन कशा पद्धतीचं हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक स्टेजेसला आपण वेगळे वेगळे ऍसिडचा वापर करणं गरजेचं आहे. तुमच्या जमिनीनुसार आपण ऍसिडचा वापर करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी पावसाचं पाणी सतत साचून राहिलेलं आहे किंवा ज्या ठिकाणी पाणी धारण क्षमता ज्या जमिनीची जास्त आहे, अशा ठिकाणी आपण सल्फ्युरिक ऍसिडचा वापर करणं. सल्फ्युरिक ऍसिड वापर करत असताना आपण छाटणीच्या कमीत कमी 7 ते 8-10 दिवस अगोदर आपण एकरी 3 ते 4 लिटर आपण सल्फ्युरिक ऍसिड आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे. ते दिल्याच्या नंतर वरतून जरीही आपल्याकडे पाणी असेल, प्लॉटमध्ये पाणी असेल, तरीही आपण वरतून 3 ते 4 तास पाणी देणं सुद्धा आपल्यासाठी तितकंच गरजेचं आहे. हा सर्वात महत्वाचा मुद्दा असेल, जेणेकरून जी आपली रूट असेल ती रूट त्या ठिकाणी इन्फेक्शन कमी होईल. ज्या ठिकाणी आपली रूटवरती जे क्षार असतील, सोडियम असेल, क्लोराईड असेल, ज्याचं त्या ठिकाणी आवरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे, त्या ठिकाणी धुवून जाण्याच्या ठिकाणी मदत होईल. हा डोस दिल्यानंतर 1-2 ते 3 दिवस जाऊ द्या. 2 ते 3 दिवसानंतर परत एकदा आपल्याला फॉस्फरिक ऍसिडचा सुद्धा वापर करायचा आहे. आता फॉस्फरिक ऍसिड देत असताना सुद्धा आपण नक्की विचार करा, प्रत्येक वेळेस आपण कमीत कमी मुळी जे आपण रूट म्हणतो ती रूट आपण व्यवस्थित पद्धतीने खोदून आपण चेक करून सुद्धा घेणं गरजेची आहे. कारण त्या रूट भोवती जे आपले आवरण आलेलं आहे, ते आवरण आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो किंवा आपण सल्फ्युरिक ऍसिड दिल्यानंतर ते किती प्रमाणात कमी झालं हे सुद्धा आपण चेक करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण फॉस्फरिक ऍसिड असेल किंवा फॉस्फोनिक ऍसिड असेल, आपण याचा वापर करणं. जर आपल्याकडे कुठेतरी रेड कलरचं आवरण तयार असेल तर आपण त्या ठिकाणी नक्की एकरी 3 ते 4 लिटर पर्यंत फॉस्फोनिक ऍसिड, लक्षात घ्या, फॉस्फोनिक ऍसिडचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि ज्या ठिकाणी तुमची रूट पूर्ण ब्लॅक असेल, सडलेली कुजलेली असेल, तर अशा ठिकाणी आपण नक्कीच फॉस्फरस लेवल वाढण्यासाठी किंवा रूट चांगली डेव्हलप होण्यासाठी आपण त्या ठिकाणी फॉस्फरिक ऍसिड एकरी 3 ते 4 लिटर या प्रमाणात आपल्याला वापर करायचा आहे. जर अशा पद्धतीने आपण रूटचं नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. परंतु हेच करत असताना आपल्याला बुरशीनाशक सुद्धा जाणं गरजेचं आहे. त्यासोबत आपल्याला ह्युमिक असेल, फुलविक असेल, सीविड असेल, याचा योग्य वापर होणं गरजेचं आहे. त्यासोबत आपण जे अन्नद्रव्य म्हणतो त्याचा सुद्धा वापर होणं गरजेचं आहे. आता हे अन्नद्रव्य आपल्याला खोडामध्ये अपटेक होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कॅल्शियम सल्फ एकरी साधारणतः 1.5 लिटर, लक्षात घ्या,
महत्वपूर्ण डोस असेल, त्यासोबत आपल्याला रूट कव्हर घ्यायचे 5 लिटर आणि त्यासोबत आपल्याला 0.48-47 एकरी 2 ते 3 किलो पर्यंत आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून छाटणीच्या 1 दिवसानंतर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचंय, जेणेकरून झाडामध्ये स्टोरेज चांगलं राहील, रूट आपली चांगल्या पद्धतीची डेव्हलप होईल आणि नक्कीच त्याचा फायदा आपल्याला वरती जो आपण घड म्हणतो किंवा सूक्ष्म घड निर्मिती ज्या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी त्या घडाचा विकास होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होईल. अशा पद्धतीने आपल्याला रूटसाठी डेव्हलपमेंट करणं गरजेची. आता हेच करत असताना आपल्याला ज्या ठिकाणी प्लॉटांमध्ये पाणी साचलेलं असेल अशा ठिकाणी आपण जर आपल्याकडून शक्य होत असेल तर ते पाणी काढून देण्याचा नक्की प्रयत्न करा किंवा आपण आतमध्ये तास मारून घ्या. ज्या ठिकाणी शक्य होत असेल अशा ठिकाणी नक्की तास मारून आपण ते पाणी काढून देणं गरजेचं आहे. कारण येत्या 12-13 तारखेपर्यंत परतही आपल्याकडे पावसाचं प्रमाण बऱ्याच हवामान तज्ज्ञांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. पाऊस यायला नको, परंतु जर आला तर आपण त्याची सुद्धा उपाययोजना करणं त्या ठिकाणी गरजेचे आहे. त्यासाठी आपण तास मारणं शक्य होत असेल तर आपण नक्की तास मारून घ्या, पाणी आपल्या प्लॉटमधून बाहेर काढून घ्या. अशा पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आता याच्यानंतर जे आपण स्प्रे नियोजन करतो, लक्षात घ्या, घड जिरू नये, घड आपले सक्षम निघाले पाहिजे, त्याच्यासाठी आपण जे फवारणी नियोजन करतो याच्यामध्ये आपण याच्यासाठीचा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की आपण त्या ठिकाणी देणार आहोत. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी हे नक्की सांगेन की त्या ठिकाणी आपण बरेच शेतकरी दरवर्षीच्या प्रॅक्टिसनुसार आपण त्या ठिकाणी CPPO असेल, कुणी डायमोरचा वापर करत असेल, इसाबियनचा वापर करत असेल, परंतु हे करत असताना त्याचा सुद्धा आपण विचारपूर्वकच वापर करा. कारण बऱ्याच वेळेस आपल्याकडे नायट्रोजनचं प्रमाण एक्सेस झालेलं आहे, झाडामध्ये स्टोरेज ऑलरेडी कमी आहे, जो आहे तो शेंडा सुद्धा शेंड्यावरती माल जातोय. मग अशा वेळेस जर आपण CPPOचा अतिरिक्त वापर केला, त्या ठिकाणी तुम्ही होमब्रासोन लाईटचा अतिरिक्त वापर केला, इसाबियन सारख्या अॅमिनो ऍसिडचा वापर केला तर नक्कीच त्या ठिकाणी घड बाळीवरती जाण्याचं प्रमाण सुद्धा वाढू शकतं. अशा ठिकाणी आपण नक्कीच जे आपल्याला थांबवता येईल, मग त्या ठिकाणी तुम्ही पोटॅशियम मॉलिब्डेनम असेल, SOP असेल, 6B असेल, याचा योग्य वापर करणं हे तुम्हाला योग्य व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की त्याच्याबद्दलचा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी देईल. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण रूट डेव्हलप करणं, झाडामध्ये स्टोरेज तयार करणं, बेसल डोस देत असताना महत्त्वाचा मुद्दा राहून गेला. कारण बेसल डोस देत असताना आपण नक्की विचार करा याच्या पुढे नक्कीच आपण बेसल डोस छाटणीच्या अगोदर 8 ते 10 दिवस नक्की देऊन घ्या. कारण झाडामध्ये असणारा स्टोरेज फक्त नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे आणि जी आपल्याला बाकीची लेवल जी म्हणतो आपण, कारण झाडाची जी प्रकाश संश्लेषण क्रियेमुळे जे आपलं अन्न झाड तयार करतं त्याची क्रिया पूर्ण उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी कमी झालेली. जे आपल्याकडे 150 दिवस 160 दिवस आहेत त्या दिवसांपैकी कमीत कमी फक्त 10 ते 15 दिवस 20 दिवस आपल्याला सूर्यप्रकाश त्या ठिकाणी मिळालेला आहे. मग त्या ठिकाणी झाडांमध्ये स्टोरेज कमी असून त्या ठिकाणी फक्त नायट्रोजनचं प्रमाण त्या ठिकाणी एक्सेस झालेलं आहे. मग अशा वेळेस नक्कीच आपल्याला त्याचा विचार करणं गरजेचं आहे. बेसल डोस देत असताना सुद्धा महत्त्वपूर्ण बेसल डोस त्या ठिकाणी असेल, कारण ज्या ठिकाणी तुमची चुनखड जमीन असेल अशा ठिकाणी आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर न करता त्या ठिकाणी आपण मल्चिंग सल्फर जे म्हणतो आपण किंवा सल्फर डस्ट जे म्हणतो आपण, ती एकरी साधारणतः 100 ते 150 किलो पर्यंत आपल्याला बदावरती टाकून घेणं. बेसल डोस देत असताना त्या ठिकाणी आपल्याला ICL कंपनीचं पॉलिसल्फेट एकरी 25 किलो पर्यंत, त्यासोबत 8-24-24 असेल तर 50 किलो, 10-26-26 घेत असाल तरी 50 किलो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय. ज्या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण जास्त प्रमाणात असेल अशा ठिकाणी आपण दाणेदार सल्फर 25 किलो या प्रमाणात आपण बेसल डोस देऊन घेणं नक्की गरजेचं राहील. त्याचबरोबर आपण शेड्यूलमध्ये असेल, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे मायक्रोन्यूट्रनची डिफिशियन्सी कमी करण्यासाठी आपण त्याचाही योग्य व्हिडिओ तुमच्यासाठी दिलेला आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला दुय्यम अन्नद्रव्य असतील, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील याची पूर्तता करून घेणं सुद्धा गरजेचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण ज्याही गोष्टी सांगितल्या त्या अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी जर त्या पद्धतीने कामकाज केलं तर नक्कीच झाडामध्ये स्टोरेज वाढून माल जिरण्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल. तर शेतकरी मित्रांनो काय करा, याच्यानंतरचे जे व्हिडिओ तुमच्यासाठी सलग असणार आहेत ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. बऱ्याच विभागामधून शेतकऱ्यांचे कॉल त्या ठिकाणी येतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी दररोजचे सकाळी कमीत कमी 50-60 कॉल येतात की आपण प्रत्येक वेळेस प्रत्येकाचे कॉल उचलल्या जात नाही, परंतु व्हिडिओच्या माध्यमातून ज्याही शेतकऱ्यांचे प्लॉट बुकिंग नाहीत ते शेतकरी सुद्धा चांगलं काम त्या ठिकाणी करताय. बऱ्याच शेतकऱ्यांना चांगले अनुभव त्या ठिकाणी आलेले, ज्या लोकांनी व्हिडिओ बघून प्लॉट छाटलेले त्या प्लॉटांमध्ये माल सुद्धा चांगले निघालेले. जर अशा पद्धतीचं कामकाज असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला चांगला फायदा त्या ठिकाणी होईल. आणि कुणाला काही अडचणी असतील तर आपण ऑफिसच्या नंबरवरती कॉल करून संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता किंवा काही अडचणी असतील तर विचारून घेत चला. तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो 9834252214 9168 000 503 504 501 509 या क्रमांकावरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करू शकता. काही अडचणी असतील विचारत चला आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगली माहिती मिळायला त्या ठिकाणी मदत होईल. धन्यवाद.